तुला काय वाटतं किती असेल? 3000च्या वरतीच असणार. आणि जुन्या साडीचे आपण एक जुनी साडी घेऊन जायची, म्हणजे आपल्या घरातल्या वापरलेले जुनी एक साडी घेतलीत ना तुम्ही, तर ती एक जुनी साडी द्यायची, त्याचे 300 रुपये कमी होतात. जर तुम्ही 500च्या वरची घेतली, 500 रुपयापर्यंत साडी घेतली तर 300 रुपये डायरेक्ट कमी होतात. आणि 1500च्या वरची साडी घेतली ना तर 500 रुपये कमी होतात. कपाट खाली करू. नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही पारसमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे पहा केवढी गर्दी होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तिथले दुकानातल्या साड्या आणि कशा प्रकारे मिळाल्यात आणि मी घरी आल्यानंतर सर्व साड्या तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्या किमती सांगणार आहे. तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. आणि जर ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला पहा, इथे आम्ही निघाले असताना एक नदी लागली होती. केवढा पूर आला होता. कर्जतमध्ये जेव्हा पोचलो तेव्हा तिथे प्रति आनंदी आम्हाला पाहायला मिळाली. विठ्ठलाची मूर्ती इतकी डोळ्याला भावून जात होती ना, मनाला भावत होती ना, का खूप सुंदर तिथे मूर्ती आहे आणि खूप मोठी अशी आहे. तर आम्ही पोचलो ज्या ठिकाणी पारस दुकान आहे तिथे पोचलो. तिथे गाडी पार्क केली. सगळे आमचे पुरुष मंडळी आणि मुलं गाडीतच थांबली. इथे खाऊचं दुकान छान होतं, तिथे खाऊ घेतलं मुलांना. पारसमध्ये निघालेले आहे साड्यांच्या दुकानामध्ये. इथे होलसेल रेटनी साड्या मिळतात. तिथे आता गणपतीची खरेदी करायला आलेली आहे मी. तर चला आपण पण जाऊया आतमध्ये, कशा प्रकारच्या साड्या घेतो ते पाहूया. हा आहे निघालेला आहोत तो पारस दुकान, जिथे साड्या खूप गणपतीला बघायच्या ना. पोचलेलो आपण, पहा किती गर्दी आहे. आणि ह्या पारस दुकानामध्ये तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करता येते. तुम्ही ऑनलाईन शॉपिंगने साड्या मागवू शकता. पण इथे खरंच खूप सुंदर आणि 101 साड्या आहेत. पहा केवढी भरपूर सारी गर्दी आहे. एवढ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इतकी गर्दी लागलेली आहे. तर इथे पहा मस्त अशा साड्या आम्ही खरेदी केलेल्या आहेत. भरपूर साड्या खरेदी केल्यात. त्या तुम्हाला पुढच्या अजून थोड्या वेळाने तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. मी सर्व साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच्या किमतीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मस्त असं इथे साड्या मिळत आहेत. तुम्हीसुद्धा नक्की इथे पारसला भेट देऊ शकता. कर्जतमध्येच आहे, काही लांब नाही आहे. पाऊस पडते. तर आता आम्ही साड्यांची खरेदी करून झाल्यानंतर निघालेलो आहोत घरी जायला. कारण इतका पाऊस लागला होता ना त्या दिवशी. कर्जतमध्ये ते जे दुकानदार आहेत ते म्हणाले की सकाळपासून भरपूर सारा पाऊस लागलेला आहे. तर आता घरी पोचलेली आहे मी. खूपच वेळ झाला, पाऊस खूप होता ना. मग काय काय आणला? बघ साड्या घेऊन आले. माझ्यासाठी काय आणलं? तुझ्यासाठी काय नाही आणलं, मी माझ्यासाठी आणले. ते दाखवू केवढ्या घेऊन आले साड्या. पारस मध्ये साडी तू जा एकदा, खरंच ज्या मस्त मस्त साड्या असतात. पण पाऊस होता ना, मग जास्त नाही साड्या घेता आल्या आणि दाखवता पण ना आल्या. बघ कसली भारी साडी. कितीला असेल सांग अंदाज? कितीला आहे? तुझा अंदाज किती असेल? 1000च्या वरतीच असेल. नाही, ती साडी मला पडली बघ कितीला, 790ला पडली साडी. बापरे. आणि ही साडी गणपतीची तयारी हो आमची. आणि बघ ही एक साडी बांधणी पॅटर्न मधली आणली असं ना. ही पण आईला घेतले, ही पण आईला घेतले. आणि ही बघ माची हिरवा कलर, हिरवा आहे, मस्त आहे ना. मस्तच आहे. ही एक घेतली आणि ही एक मला घेतली. घरात नेसायला काय? घरात नेसायला म्हणजे गणपतीला नेसायला. गणपतीमध्ये ठीक आहे, गौरींच्या रात्री नेसायला असं नाही, जाताना विसर्जनाला वगैरे जाताना ग. बघ. आणि ही एक सॉफ्ट साडी घेतली, मस्तच आहे. ही 550-600ला पडली मला. पण कापड एकदम मस्त आहे ना, स्मूथ आहे. आणि ही बघ, ही बघ कशी वाटते. मस्तच आहे. सांग मला किती रुपयाला असेल? कितीला असेल? आता 2000च्या वरतीच असणार आहे. 1400 रुपयाला पडली. बापरे. म्हणजे जाऊनच यायला पाहिजे पारस मध्ये. मग कर्जतला गेलीस ना, नक्की एकदा भेट दे. तू कॉलेजला जातेस ना, त्या टायमाला जायला सांग, एकदा तरी जाऊन ये.
ही एक साडी आणली आणि आता एक माझ्या आवडतीची साडी. ही माझी. ही तुझी नाही, ही बघ, ही सांग कितीला असेल. कितीला आहे? तुला काय वाटतं कितीला असेल? 3000च्या वरतीच असणार. आपल्या पेडमध्ये तर 3400 वगैरे रेट असेल हिचा. ही 2400 रुपयाला पडली मला साडी. कसली भारी आहे बघ. ही एक पडली. आणि ह्या साड्या आमच्या झाल्या, म्हणजे आईंना आणि मला घेतल्या गणपतीसाठी. आणि मनीषाने म्हणजे जाऊबाई आमच्या, हे बघ, ही तिची साडी, ही तिने घेतली. आणि ही एक घेतली. आणि ही बघ, ही आणि तिची आणि माझी सेम आहे. ही बघ, ही एक घेतली. कोणता कलर आहे? असं मिलिटरी कलर असतो ना, तो कलर आहे माझा. तिला आवडली होती साडी ना, त्यातले कलर, तो कलर आहे तिचा. हो अच्छा, मस्त आहे ना. पण असा ब्लॅक दिसतो. हा आता दिसलं बघा. छान वाटते ना. या तिच्या 3 साड्या, ती पण गेली होती ना, तिला घेतल्या. जाऊबाई शॉपिंग आहे. शॉपिंग. नणंदबाई नव्हत्या, नणंदबाईंना थोडंसं काम होतं म्हणून नव्हतं. आणि बघ ओबीने एक ड्रेस घातलेला आता आहे. आणि बघ तिथे 250 रुपयाला. इकडे आपल्याकडे किती महाग म्हणतो तो, कसले सुंदर मिळाले. मस्तच आहे. 250 रुपयाला सॉफ्ट दिसतात एकदम मस्त. 250 रुपये. आणि जुन्या साडीचे आपण एक जुनी साडी घेऊन जायची, म्हणजे आपल्या घरातल्या वापरलेली जुनी साडी. एक साडी घेतलीत ना तुम्ही, तर ती एक जुनी साडी द्यायची, त्याचे 300 रुपये कमी होतात. जर तुम्ही 500च्या वरची घेतली, 500 रुपयापर्यंत साडी घेतली तर 300 रुपये डायरेक्ट कमी होतात. आणि 1500च्या वरची साडी घेतली ना तर 500 रुपये कमी होतात. कपाट खाली करू काय? नको, तो परवडाचा नाही. पण मी साड्या दिल्या, सगळ्याला मी दिल्या, तर 500 रुपये सगळ्याचे कमी झाले. आणि मला ह्या साड्या इतक्या स्वस्त पडलेल्या आहेत त्यामुळे. आणि हे ओवीचे कपडे, म्हणजे त्यातले तुला पैसे कमी भरायला लागले. 7 साड्या घेतल्या ना, 7 साड्यांचे ते 500 रुपये कमी झाले माझे. असं स्कीम चालू आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडल्या माझ्या साड्या? नक्की तुम्हाला जर आवडल्या ना तर पारसला नक्की भेट द्या. कर्जतमध्ये आहे, तुम्ही एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला तिथे नक्की आवडेल. आणि बसते वगैरे खूप छान भरली जाते. आणि आता ती स्कीम चालू आहे, जुन्या साड्या द्या, नवीन साडी घ्या, त्याच्यामध्ये 500 रुपये कमी होणार आणि 300 रुपये कमी होणार. तर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त ब्लॉग व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद, बाय.